एप्स्टीनचा भारतातील मित्र, ज्याचं अनेकदा एप्स्टीन फाईलमध्ये नाव आहे, तो कौतुक करत म्हणतो की भारताने पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केली आहे भारतीय लोकांसाठी. आणि आयटी सेल समर्थक लागले टाळ्या वाजवायला. पण त्यांची कुवतच नाहीये समजण्याची की आता कच्च्या तेलाच्या किमती $110 आसपास गेल्यावर त्यांनी जर एक्साईज कमी करणं सरकारला जमू शकतं, तर मग आधी का नाही केल्या? हे एक्साईज कमी करून किमती नियंत्रित करण्याची जे उपद्व्याप दिखावदिरी सुरू आहे, त्याला कारण आहे 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका. कारण निवडणुका सोडल्या तर यांना लोकांची काळजी कधीच नसते, कधीच नव्हती. तर मुद्दा इंधनाच्या किमती आणि एक्साईजचा. 2011-12-13 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑइलच्या किमती $110 वर गेल्या होत्या. तेव्हाच्या भारतातील किमती बघा, आणि 2020 मध्ये क्रूड ऑइलची किंमत $40 खाली आली. तेव्हाच्या भारतातल्या किमती बघा आणि तुलना करा. 2015 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती अक्षरशः गडगडल्या, तेव्हा भारतातल्या किमती कमी झाल्या. पण तेव्हा त्याचा फायदा उचलत कर आकारणीमध्ये बदल केला. 2016 ते 18 मध्ये मागणी वाढली, किमती वाढल्या आणि कर देखील. 2019 नंतर कोविडमुळे पुन्हा किमती गडगडल्या, पण भारतात इंधनाच्या किमती वाढत्याच राहिल्या. युक्रेन युद्धाच्या वेळी रशियाकडून स्वस्तात कच्चं तेल घेतलं, पण त्याचा फायदा सर्वसामान्य भारतीयांना झाला का? नाही, तर निवडक उद्योजकांना झाला. आणि सरकारने गेल्या 10-12 वर्षात अंदाजे 40 लाख कोटी इंधनावरच्या करांमधून कमवले. या पैशाचा वापर निवडणुकीच्या आधी सरकारी मदतीच्या घोषणा करत मतं विकत घेण्यासाठी केला. बरं, आता जे युद्ध सुरू आहे तेव्हा भारताने काय तयारी केली? भारताला कल्पना नव्हती का की भारताला इंधनाचा साठा करण्याऐवजी नेत्यानाहूच्या सांगण्यावर इस्रायलला जाणं गरजेचं होतं? पेट्रोलियम आणि गॅस राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार भारतातील साठा क्षमतेच्या फक्त 64% होता. बीबीसीने दिलेल्या अहवालानुसार भारतात साठा करण्याची जेवढी क्षमता आहे त्याच्या 1/3 कमी साठा केला. शिवाय रशियाकडून खरेदी केलं जाणारं कच्चं तेल ट्रम्पच्या आदेशावर खरेदी करणं अर्ध्यावर आणलं. आणि नंतर ट्रम्पच्या परवानगीने पुन्हा जर सुरू करतायत तर रशिया आधीच्या सवलती देण्यास तयार नाही. नवीन करार भारतासाठी महागडा ठरणार. कोण जबाबदार? निवडणुकीसाठी कर कमी केले हे समजण्याची ज्यांची कुवत नाही त्यांना या गोष्टी कशा समजणार?